मीरा भाईंदरच्या जनतेकडून गोळा करण्यात येणारा कर हे जसे एमबीएमसीच्या उत्पादनाचे एक साधन आहे, त्याचप्रमाणे प्रशासनाच्या अंतर्गत येणाऱ्या जागा भाडे तत्वावर देऊन वसूल केले जाणारे शुल्क देखील एमबीएमसीच्या उत्पादनाचे एक साधन आहे। नागरिकांच्या सोयीसुविधांसाठी कोट्यवधी रुपये खर्च करून एमबीएमसीच्या माध्यमातून शहरात बांधण्यात आलेली उद्याने, मैदाने, पार्किंगची जागा एमबीएमसी भाड्याने देते आणि बाजारभावानुसार लोकांकडून शुल्क आकारते। अनेक वेळा मैदाने आणि उद्याने भाड्याने दिल्यानंतर अनेक आयोजक स्टेज बांधण्यासाठी जमिनीचे खोदकाम करतात, त्यामुळे मैदान खराब होते। या दुरुस्तीचा खर्च भाड्याच्या कितीतरी पटीने जास्त असतो। त्यामुळे एमबीएमसीने मैदानाच्या देखभालीसाठी 5 लाख रुपये अनामत रक्कम घेण्याचा निर्णय घेतला होता। मात्र आता याबाबत एमबीएमसीने आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे। एमबीएमसीने 5 लाख रुपये ठेवून घेण्याच्या निर्णयात मोठा बदल केला आहे। आता हा बदल नेमका कोणता जाणून घेऊया या बातमीच्या माध्यमातून। तुम्हाला आठवत असेल तर काही महिन्यांपूर्वी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे उद्यानामध्ये प्रताप सरनाईकांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमानंतर उद्यान परिसराची अवस्था अत्यंत दयनीय झाली होती। मंडप आणि स्टेज बांधण्यासाठी संपूर्ण उद्यानात खोदकाम करण्यात आले होते। याशिवाय सामान आणताना उद्यानाच्या गेटचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते। यामुळे 14 ऑक्टोबर 2024 रोजी एमबीएमसीने मैदान आणि उद्यान भाड्याने देण्यापूर्वी संस्थांना 5 लाख रुपये जमा करण्याचा प्रस्ताव मंजूर केला होता। मात्र या अटींवर लोकांनी आक्षेप व्यक्त केल्यानंतर एमबीएमसीने हा नियम बदललाय। ज्या संस्था मैदाने किंवा उद्याने भाड्याने घेतल्यानंतर खोदकाम करणार नाहीत किंवा त्यांचे कोणतेही नुकसान करणार नाहीत, त्यांना या अटीतून सूट देण्यात आली आहे। एमबीएमसीच्या या नव्या निर्णयाबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी पाहत राहा MB लाईव्ह मराठी।